नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 4 नोव्हेंबर 2025 आहे. सकाळच्या सत्रात हलकंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आज 4 आणि उद्या 5 या 2 दिवसात महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरला सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे. प्रत्येक गावाला आता पाऊस पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची जी चिंता होती ती आता सध्या मिटलेली आहे. आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्राला तुरळक ठिकाणी, कोकण किनारपट्टीला बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी येतील आणि कर्नाटक बाउंड्रीला जे जिल्हे लागून आहेत त्यांनासुद्धा बऱ्याच सरी आजच्या दिवस आहे. उद्याही महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच 6 तारखेपासून आपल्या शेतीचे कामे सर्व चालणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पेरणीविषयी गव्हाची पेरणी जर करायची असेल तर 15 तारखेच्या आतमध्ये करा. कारण की जर 15 नोव्हेंबरच्या आत तुमची गव्हाची पेरणी जर झाली तर मार्चमध्ये तुमचा गहू काढणीस येतो. 8-10 दिवस जरी मागे पुढे झाले काढणीला तरी मार्चमध्ये पावसाची शक्यता नाही. एप्रिलमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जसे तुम्ही गव्हाची पेरणी लेट करशाल तसा एप्रिलच्या जो पाऊस होणार आहे त्या पावसात तुमचा गहू सोंगणीच्या वेळेस पावसात सापडेल. त्यामुळे सध्याच्या कंडिशनला जसं रान हडकेल तसं गव्हाची पेरणी करून द्या. आणि रोपंसुद्धा ज्यांना टाकायचे असेल त्यांनी 6 तारखेनंतर रोप टाकण्यास कुठलीही अडचण नाही. कारण की थंडीला आपण 9 तारखेला सुरुवात म्हटलं होतं ते 8 तारखेलाच थंडीला चांगली सुरुवात होणार आहे. आणि त्याच्या आधीही रात्रीची थंडी थोडीफार प्रमाणात जाणवायला सुरुवात होणार आहे. याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.